उपमुख्यमंत्री शिंदे निवास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदेंची 20 मिनिटं बैठक, राजकीय विषयांवर आणि निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराचा बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली, संजय राऊतांचा निशाणा। तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू, नरेश मस्केंची टीका। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात, उद्या कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद मांडणार, आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद मांडणार। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंच्या एकाच गाडीतून प्रवास, जलसंधारणच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न, अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा, मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा। बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा अद्याप नाही। शेवटचं आंदोलन अंतरवालीतच होणार, पण मराठे मुंबईत घुसण्याची दाट शक्यता। जरांगेंचा सरकारला इशारा, तर जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक। योग्य गोष्टीची साथ द्या, पद बदलतात, परिस्थिती अडळ राहिली पाहिजे। जेव्हा योग्य कृती करणं सोपं नसतं तेव्हा नेतृत्वाची कसोटी लागते। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंची एक्सपोस्ट चर्चा। भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना, पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार, विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहात चर्चा होणार। गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र, तर शहांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही। पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे सांगा, राहुल गांधी आक्रमक। अमित शहा संसदेतून का पळत आहेत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी, अभिजित के आक्रमक। तर जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार, दीपकेंचं सूचक विधान। राहुल गांधी 100 वेळा निवडणुका हरले, त्यांची इटालियन आईज त्यांना पाठीशी घालते। कंगना रनौत यांचा गांधी कुटुंबावर निशाणा, तर स्वतःला कॉकरोच मानणाऱ्यांची मानसिक अवस्था गटारासारखी, कंगना यांची सीजेपीवरही टीका। मराठी येत नसल्यास 3 महिन्यांसाठी रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा अल्टिमेटम। तर परमिट रद्द केल्यास रस्त्यावर उतरू, भाजप शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी आराफत यांचा इशारा। मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी।